तर कस काय मंडळी, मी आहे तुमचा लाडका यशवंत आणि मी आलतो राहुल मामांसोबत राक्षवाडीत. इथं सगळ्यांचं आग्राचं निमंत्रण होतं, ते पण आपल्या राहुल मामांना. राहुल मामांसोबत 4-5 दिवस फिरल्यानंतरच समजलं मला त्यांची काम करण्याची पद्धत कशी. प्रत्येक गोष्ट खोलपर्यंत जाऊन त्याची माहिती घेतात. राहुल मामांनी या 2 ते 3 दिवसात 3 ते 4 डिपे आपल्या शेतकरी बांधवांना उपलब्ध करून दिल्या. जर कोणाची काही अडीअडचणी असतील तर ते थेट राहुल मामांपर्यंत पोहोचू द्या. तिथून डायरेक्ट आलतो आपल्या डॉक्टर झुंझुनवालांकडे. त्यांचं चाललं होतं चेकअप. म्हणलं चल द्या तुमचं चेकअप, फक्त मला तेवढ्या हॉटेलच्या लाईटी लवकर करून द्या. मग काय, तिथून डायरेक्ट आलतो जगताप पिपळ्याच्या मार्केटला. तिथं गाडी घासल्यामुळे चालली होती किरकोळ बांधणं. वेळी कामं उरकून निघालो होतो आपलं हॉटेलवरती, कारण आपल्याला जायचं होतं आणि बाजार मैदानात ट्रॅफिकच एवढं होतं. रोडची कामं चालू असल्यामुळं ट्रॅफिक जरा जास्तच होतंय. 2 महिने झालं 500 मीटर रोडचं काम चालू आहे. अख्खा उन्हाळा संपला तरी या रोडचं काम व्हायचं नाही. पावसाळ्यात डायरेक्ट तळीच होते निधं. सगळं डोक्याचं टेन्शन बाजूला ठेवून संध्याकाळी जेवण झाल्यावर डायरेक्ट आलतो बाउल ऑफ हॅपीनेस शिक्रापूर साऊंड कॉम्प्लेक्स समोर. यांच्याकडे भरपूर प्रकारचे चॉकलेट बाउल अवेलेबल आहेत आणि वेफल सुद्धा आहेत. मला जर चॉकलेट बाउल खायची इच्छा झाली तर मी इकडेच येतो. मी तर घेतला होता किटकॅट फ्लेवर चॉकलेट बाउल. दादूसला तर आवडला होता. म्हणलं चला आपण पण खाऊन बघू. मला तर आवडतोय, तुम्ही पण खा. तर चला मग आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. चला बाय.